हॅलो नमस्कार. आज आहे नागपंचमी. तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. मिलांचा टिफिन वगैरे करून दिलेला आहे, ते निघालेले आहेत ऑफिसला जाण्यासाठी. आणि तृषाला आज हाफ डे होता, त्याच्यामुळे ती स्कूलमधनं आली, तिला दिलेला आहे मस्तपैकी बनाना खायला. त्यानंतर मला शॉपमध्ये काम होतं, पूजेचं सामान घ्यायचं होतं, त्याच्यामुळे मी शॉपमध्ये आले. घरी आल्यावरती तृषाला झोपून टाकलं आणि मी स्वयंपाकाची तयारी केली. म्हटलं स्वयंपाक उरकून घ्यावं, म्हणजे तृषाचा क्लास वगैरे त्या सगळ्या गोष्टी करून मग आपल्याला पूजा करायला जाता येईल. नैवेद्याची ताटं भरली, तृषाचं आवरलं, तिला खायला प्यायला चारला आणि तिला क्लासला सोडायला निघाले. आजचा दिवस आहे ना खूप धावपळीतच गेला. गुड्डीताई ते आपल्या समोरच्याच बिल्डिंगमध्ये राहतात, त्यांच्यासोबत मला वारुळ्याला पूजा करायला जायचं होतं. तर मग त्यांच्या बिल्डिंगमध्ये आले, तिथेही सगळ्या लेडीज रेडी होत्या. मस्तपैकी व्हिडिओज काढले, फोटोज काढले, सगळ्याजणी हौशी आहेत. नंतर गुड्डीताईंनी माझ्यासाठी गजरा आणला होता, तो त्यांनी मला छानपैकी गजरा माळून दिला. आत्तापर्यंत मिलननी कधी गजरा माळला नाही मला, पण ननंदबाईंनी गजरा माळला. त्यानंतर पूजेला गेलो वारुळ्याच्या, तिथे पण खूप लेडीज होते. छान पावसाचं वातावरण होतं, पाऊसच येणार होता, वारं पण खूप सुटलं होतं. मग तिथे सगळ्यांनी नाव घेतले व बसलं, हळदी कुंकू लावलं, वारुळाची पूजा केली. एकंदरीत आहे ना आज मला छान वाटलं, कारण इकडे माझं फर्स्ट ही वारुळाची पूजा म्हणजे नागपंचमी. तरी पण गावाला जशी होती तशीच झाली. त्यानंतर पूजा वगैरे करून इकडे पुन्हा घरी आले. घरी आल्यानंतर छानपैकी इव्हिनिंग तर झालीच होती, दिवाबत्ती केली, घरी नैवेद्य दाखवला. स्वामींचं झाड विचारत होते सगळेजण, तर आलेले स्वामींचं झाड. असं काही आजचा दिवस छान गेला.